मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या शोमध्ये द व्यंकटेश शो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत द रिअल आर्टिस्ट प्रदीप गुर्जर यांना आणि आपण जाणून घेणार आहोत की एक रिअल पेंटिंग त्याच्यामागे किती मोठं एक कष्ट असतं किंवा किती मोठं एक आर्ट असतो आणि तुम्हाला जर रिअल पेंटिंग घ्यायची असेल तर कुठले कुठले पॅरामीटर्स आपण कन्सिडर केले पाहिजेत. प्रदीप सर, स्वागत आहे तुमचं नमस्कार. माझ्या शोमध्ये. सर, तुमची जर्नी ॲज अ आर्टिस्ट कशी सुरू झाली आणि कुठून सुरू झाली? नमस्कार, मी प्रदीप गुर्जर. लहानपणापासून मला तशी ड्रॉइंगची आवड होती. हां हां शाळेत असताना हां हां वगैरे. आणि शाळेत साधारण 5वी 7वीमध्ये वगैरे एलिमेंटरी इंटरमिडिएट एक्झाम्स अशा गव्हर्मेंट एक्झाम्स असतात. त्यामुळे 7वी 8वीमध्ये वगैरे अशा दिल्या होत्या एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट एक्झाम. आणि त्याच्यानंतर मग ॲज अ करिअर म्हणून पुढे आपण ड्रॉइंग कॉलेजलाच जावं असं ठरवलं, सायन्स कॉमर्समध्ये जाण्यापेक्षा. ओके. मग SSC झाल्यानंतर जे स्कूल ऑफ आर्ट माहिती होतं, मग बँड्राचं रहेजा स्कूल ऑफ आर्ट, तेव्हा बँड्रा स्कूल ऑफ आर्ट होतं. ओके. तर बँड्रा स्कूल ऑफ आर्ट माहिती होतं. मग त्याप्रमाणे मग तयारी केली की ॲडमिशन तिकडे घ्यावी. ओके. आणि त्यात पहिल्यांदा फाउंडेशन कोर्स म्हणून असतो, हां हां जो कॉमन असतो सगळ्यांना. ओके. फर्स्ट इयर. हां 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 म्हणजे आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या ब्रँचेस चालू होतात. ओके. म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट, ड्रॉइंग अँड पेंटिंग, स्कल्पचर, हां हां टेक्स्टाईल डिझायनिंग, हां हां अशा 5-6 जवळजवळ ब्रँचेस ब्रँचेस आहेत. आर्टमध्ये, ओके. आर्ट लाईनमध्ये. हम्म. तर त्याच्यात मी कमर्शियल आर्ट घेतलं, कारण ओके. कमर्शियल आर्ट नंतर एक नोकरी मिळते, नोकरीची हमी असते. हां हां ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये जॉब मिळतो वगैरे, हे थोडंसं साधारण माहिती होतं. सिक्युअर प्रोफेशन. सिक्युअर प्रमाणे. कारण बाकीच्या ह्याच्यात काय ॲज अ प्रोफेशन म्हणजे काय असतं, हां हां पण निदान कमर्शियल आर्टिस्टमध्ये ॲडव्हर्टायझिंग कंपन्यांमध्ये जॉब मिळतो हो, हे हो. माहिती होतं. त्यामुळे कमर्शियलला ॲडमिशन घेतली. हां 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 फाउंडेशन कोर्स झाल्यानंतर कमर्शियलला हां ॲडमिशन. हां हां आणि बँड्रा स्कूल ऑफ आर्टमधनं 5 वर्षाचा कमर्शियलचा डिप्लोमा केला. त्यावेळी डिप्लोमा होता, अच्छा. आता डिग्री कोर्स वगैरे चालू झाला आहे. आफ्टर 10th. आफ्टर 10th. ओके. आता मला वाटतं 12वी पण करतात, काही जण 12वी ओके. करून पण करतात. पण त्यावेळी 10th नंतर इमिजिएट ॲडमिशन. तुम्हाला एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम तुम्ही पास असलात हां हां की तुम्हाला त्याच्यात ॲडमिशन घेता येते. ओके. ओके. आता त्यांनी त्यांची CET वगैरे म्हणजे त्यांचं हे केलं आहे, काही आर्टची एक्झाम घेतात ते हां, हां, कॉलेजेस. हां. म्हणजे तुमचं एलिमेंटरी इंटरमिजिएट असलं तरी त्याच्यानंतर 10वी नंतर त्यांची एक एक्झाम घेतात अच्छा. ते. आणि मग त्याच्यातनं हे झालं की तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता पास आउट. अच्छा अच्छा. आपण जेव्हा पाहतो रिअल पेंटिंग्स, त्याच्यामध्ये कुठले प्रकारचे असतात, म्हणजे कुठल्या टाईप्सच्या पेंटिंग असतात? आता पेंटिंग्समध्ये बघा, काही म्हणजे मीडियम बघायला गेलं तर वॉटर कलरमध्ये काम करतात, ॲक्रेलिकमध्ये काम करतात, काही जण लँडस्केप करतात, त्याच्यात पोर्ट्रेट करतात, आणि काही स्टाईलाइज काम पण करतात. म्हणजे आणि मग त्याच्यात वेगवेगळे मीडियम आहेत. वॉटर कलर आहे, त्याच्यानंतर ॲक्रेलिक कलर आहे, पेस्टल्स आहेत, हां 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 ड्राय पेस्टल्स म्हणून, हो. आणि ऑइल कलर. हां 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 ओके. मग मी सुरुवातीला आधी ॲडव्हर्टायझिंग कंपनीचंच काम केलं. जवळजवळ 20-1 वर्ष मध्ये 3 कंपन्यातनं मी काम केलं. हां 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 पहिलं कॉन्टूर ॲडव्हर्टायझिंगमध्ये होतो. ओके. म्हणजे आफ्टर इमिजिएट कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर फर्स्ट जॉब लागला होता कॉन्टूर ॲडव्हर्टायझिंग म्हणून. ओके. तिथे मी 2.5-3 वर्ष काम केलं. ओके. आणि त्यांच्याकडे काही चांगले ब्लोप्लास्ट वगैरे असे क्लायंट होते, न्यू इंडिया इन्शुरन्स, ब्लोप्लास्ट, लिओ टॉईज वगैरे. ओके. आणि ती साधारण मीडियम एक 25-30 जणांची अशी कंपनी होती. हां हां पण त्याच्यानंतर ब्रेक मिळाला मला त्रिकाय ॲग्री म्हणून, त्रिकाय ॲडव्हर्टायझिंग. ओके. ती मोठी कंपनी होती. हां 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 मग त्रिकायमध्ये मी जवळजवळ 10 वर्ष काम केलं. अच्छा. ॲज अ आर्टिस्ट म्हणून. ओके. पण एका ॲड कंपनीमध्ये ॲज अ आर्टिस्टचा काय रोल असतो? वेगवेगळे रोल असतात. आता तसं बघायला म्हणजे अगदी इनिशियल स्टेजला तुम्हाला कोणी एकदम आर्ट डिरेक्टर म्हणून पोस्ट देत नाही. ओके. तर तुम्हाला
आर्टिस्ट म्हणून काम करतं. मग हम्म. आर्टिस्टमध्ये हाताने इलस्ट्रेशन्सची कामं करायला लागतात. काही जण लेटरिंग करायचं, म्हणजे जेव्हा कॉम्प्युटर्स नव्हते तेव्हा मग अशी हँडवर्क होतं, टोटल हँडवर्क. म्हणजे एखादी ॲड प्रेझेंट करायची झाली क्लायंटला तर टोटल हँडवर्क करायला लागायचं. म्हणजे इलस्ट्रेशनचं काम करायचं, म्हणजे ड्रॉइंगचं काम. काही लेटरिंग म्हणजे स्लोगन्स वगैरे लिहायचे तर ते हाताने लिहायला लागायचे, पर्टिक्युलर टाईपमधनं वगैरे हे करून. ओके. आणि आर्ट डिरेक्टर लोक वगैरे म्हणजे कशी आर्ट हे करायची, त्याचं कॉन्सेप्ट काय आहे वगैरे ते सगळं ठरवायचे. व्हिज्युअलायझर्स काम करायचे त्याच्यावर. ओके. आणि मग एक फायनल डिझाईन तयार व्हायचं, म्हणजे ॲड तयार व्हायची ती. आणि मग क्लायंटला आधी प्रेझेंट करायची. ओके. मग त्याच्यात थोड्याशा त्याचं काय आहे बेसिक, म्हणजे त्यातली आयडिया काय त्या ह्याच्यातली, म्हणजे तुमचं प्रॉडक्ट सेल होण्यासाठी त्याच्यात USP काय टाकलाय तुम्ही, युनिक सेलिंग पॉईंट वगैरे असं. ओके. मग त्याच्यावर टोटल कॅम्पेन आहे का, की नुसत्याच प्रेस ॲड आहे, मॅगझिन ॲड आहे वगैरे असं. अच्छा. आणि मग वेगवेगळ्या टाईपचे, आता इलस्ट्रेटरचं काम करायचा, व्हिज्युअलायझर, आर्ट डिरेक्टर्स लोक. आणि मग क्लायंट सर्व्हिसिंगवाले क्लायंटकडे जायचे आणि प्रेझेंट करायचे ॲड. म्हणजे टोटल कॅम्पेन असेल तर कॅम्पेन प्रेझेंट करायचे, अदरवाईज सिंगल ॲड असेल किंवा जसं काम असेल त्याच्यापर्यंत डिपेंड्स. ओके. ओके. गेल्या महिन्यामध्ये मी जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये गेलो फिरण्यासाठी. अच्छा. तिथे या आकाराच्या पेंटिंग होत्या, याच्यापेक्षा थोड्या मोठ्या किंवा या आकाराच्या. सुरुवात त्या पेंटिंगची होती 2 लाख रुपये, 3 लाख रुपये. अच्छा. तर एवढ्या महाग पेंटिंग कशामुळे असतात, आणि त्या करण्यासाठी कुठली मेथड यूज होते? डिपेंड्स. आता म्हणजे ते एकतर आर्टिस्टवर डिपेंड आहे की त्यांनी 2 लाख किंमत कशासाठी लावली, 3 लाख किंमत. कधी कधी फ्रेमिंग पण म्हणजे एवढं फ्रेमिंगला काही कॉस्टिंग नसतं, पण त्याची मेहनत असते आणि एक स्टेटस की नाही माझी पेंटिंग एवढ्याला विकलं गेलं तर नाही गेलं तर गेलं, नाही तर नाही गेलं तर मग घरी पडून राहिलं तरी चालेल. त्या आर्टिस्टचं नाव आता म्हणतो ना 2 लाखाचं पेंटिंग आहे, आपण म्हणतो एवढंच पेंटिंग आहे. कधी कधी असं नसतं, पेंटिंगच्या साईजवर त्याची किंमत डिपेंड असते असं नाही. ओके. कामावर पण असते, काम कसं आहे किंवा. आणि मग खरोखर त्याची पेंटिंग एवढ्याला जात असतील म्हणून त्यांनी तेवढी कॉस्ट लावली का वगैरे. ओके. तर म्हणजे कधी कधी काही काम नसतं पण मोठे मोठे पेंटिंग्स असतात आणि मग त्याची किंमत तसे लावले जातात. तर किंमत जी असती, प्राइस जी असते ते त्या आर्टिस्टची असते. त्या आर्टिस्ट म्हणजे त्या आर्टिस्टचं नाव किती आहे किंवा काय, म्हणजे त्याचं मार्केटला व्हॅल्यू किती आहे वगैरे असं, त्याच्यावर तो मग. आणि कधी कधी असं असतं म्हणजे इनिशियल स्टेजला त्याचे कमीही असतील, काही हजारात असतील, मग हळूहळू तो चला आता विकले जात आहेत आपले, आणि मग एक हे येतं की नाही आता मग एवढ्या याच्यावरच आपण पेंटिंग विकायचे, आपले विकले जातात. ओके. असं एक स्टेटस येतं त्याला. रिअल पेंटिंग आपण बोलू किंवा हँडमेड पेंटिंग आपण बोलू, ते एक पेंटिंग बनवण्यासाठी जर 2x2 पेंटिंग असेल किंवा 2x4 पेंटिंग असेल, तर ते किती वेळ लागतो आणि बनवण्यासाठी, आणि किती म्हणजे खर्च येतो बनवण्यासाठी? काय काम आहे त्याच्यावर. म्हणजे आता 2x2 फूटचं पेंटिंग असेल, पण पेंटिंगचं प्रकार कसा आहे, म्हणजे काय पोर्ट्रेट आहे किंवा ॲब्स्ट्रॅक्ट आहे, ते एका दिवसात सुद्धा होऊन जाऊ शकतं, 2 तासात सुद्धा मोठं पेंटिंग होऊन जाऊ शकतं. तसं कलर हे केलं झालं, पेंटिंग झालं. आणि मग त्याची कॉस्टिंग त्या आर्टिस्टवर डिपेंड असं. पण काही पेंटिंग्सना म्हणजे तेवढंच पेंटिंग करायला 15-15 दिवस पण जातात. बारीक बारीक काम करतात, डॉटेड काम वगैरे असेल तर तसंही लागतं. म्हणजे असं काही हे नाही आहे की पेंटिंग लहान आहे म्हणून त्याला वेळ कमी लागतो, मोठं आहे म्हणून त्याला वेळ जास्त लागतो वगैरे असं. पेंटिंग मोठं असेल तरी एका दिवसात सुद्धा होऊ शकतं, म्हणजे त्याच्यावर डिपेंड करतं. आणि आजकाल आपण पाहतो की ऑनलाईनचा जमाना आहे. आपण हँडमेड पेंटिंग कुठल्याही वेबसाईटवर टाकलात, कुठल्याही म्हणजे ॲमेझॉन वगैरे अशा वेबसाईटवर टाकलं तर आपल्याला 10 ऑप्शन दिसतात, अगदी म्हणजे 500 रुपयापासून 50,000पर्यंत. तर त्या कशा डिफरन्शिएट करायच्या, फर्स्ट क्वेश्चन. आणि सेकंड क्वेश्चन, त्या कमर्शियल वेबसाईटचा तुमच्या प्रोफेशनवर काय फरक पडलेला आहे का? हो, नक्कीच.
पडलेला आहे. कारण आता काही बघा की ऑनलाईन पेंटिंग्स मागवतात त्या त्या प्रिंट स्वरूपात सुद्धा असतात. म्हणजे ओके. एक पेंटिंग केलेलं असतं ते ओरिजिनल, त्याचं प्रिंटआउट सुद्धा काढलेले हां, असतात हां, हां. आणि ते प्रिंट चांगलं एकदम म्हणतो ना कॅनव्हासवर सुद्धा प्रिंट होतं. हां, हां, हां. मग ते असं वाटतं की हे रिअल म्हणजे पेंटिंगसारखंच आहे. मग ओरिजिनल पेंटिंग आणि याच्यात फरक काय? मग त्याची ओके. कॉस्ट कमी असते. हां, मग ते हां. 5,000-10,000 हजारात सुद्धा मिळतं, 5,000 त सुद्धा मिळतं. हां, हां, हां. आणि त्याच पेंटिंगचं ओरिजिनल जर कोणी केलं असेल, तर त्याची 50,000 कॉस्ट असेल, तर तो म्हणेल मी ते घेईन 5,000 त. ओके. 50,000 ला कशाला? मग असा फरक पडतो हं, म्हणजे. हं, हं. आणि मग आता मॉलमध्ये पेंटिंग्स मिळतात हां, बघा. हां. 2,000, 3,000, 3,000 ला सुद्धा पेंटिंग्स हो, मिळतात. हो. तर ते खूपसे काही प्रिंटआउट्स असतात हां, हां, पेंटिंगचे हां. केलेले. आणि आता हल्ली प्रिंट स्वरूपात खूप आलेले आहे. पण त्या कशा ओळखायच्या मग? ओरिजिनल काम आणि हे कळतं प्रिंटआउट्स. ओके. ते असं फील होतं जरा. फील होतं. हां. ओके. फॉर एक्झाम्पल मी जर एक पेंटिंग घेतली, रिअल पेंटिंग घेतली, तर त्याची लाईफ किती दिवस असते? पेंटिंग कुठल्या टाईपचं म्हणजे तसं बघायला गेलं तर असं काही हे नाही आहे. म्हणजे फ्रेमिंग वगैरे चांगलं असेल तर वॉटर कलरचं पेंटिंगसुद्धा तुमच्याकडे 20-20, 25-25 वर्ष राहू शकतं. त्याला काही ओके, होत नाही. ओके. हं, हं, म्हणजे हं. तुम्ही डेफिनेटली आत्तापर्यंत काही कामं केली असतील, हो, तर काही इंटरेस्टिंग तुमचे पेंटिंग्स असतील, हो. तर ते दाखवतो. प्लीज दाखवा ना. आणि मी एक एक्झिबिशन पण केलं होतं. म्हणजे अच्छा. मी आणि माझा एक मित्र आम्ही वरळी नेहरू सेंटरची आर्ट गॅलरी आहे, हां, तिकडे हां, हां. एक एक्झिबिशन केलं होतं. हां, हां. तेव्हा मी एक 20 एक पेंटिंग केली होती. त्यावेळी माझा ऑन द स्पॉट 7 दिवसात तेव्हा सेल झाला नाही. पण हां, हां. नंतर इन्क्वायरी येऊन फोन इन्क्वायरी येऊन 1 महिन्यानंतर मला माझी एक 5-6 पेंटिंग विकली गेली अच्छा, होती. अच्छा. हां. तर एक्झिबिशन थ्रू पेंटिंग पण तुम्ही विकता. हां, आय थिंक एक्झिबिशन थ्रू. मुंबईमध्ये असे एक्झिबिशन भरतात भरपूर. हो, आता एक्झिबिशनच्या छोट्या-छोट्या गॅलरी पण भरपूर आहेत. जसं जहांगीर आर्ट गॅलरी हां, वेल हां. नोन आहेतच. नेहरू सेंटर आहे, हां, ताओ हां. आर्ट गॅलरी आहे. हां, हां, हां. काही-काही अ, ताज आर्ट गॅलरी आहे हां, हां, हां. नरिमन पॉईंटला आणि बऱ्याच आर्ट गॅलरी आहेत तशा. ओके. आय मीन आर्ट गॅलरीमध्ये तुम्ही जाऊन तिथे पेंटिंग तुमच्या शो करायच्या आणि तिथे कस्टमर्स येतात किंवा जे पेंटिंग लवर्स येतात ते पाहून तुमचं आर्ट विकत घेतात. विकत. फक्त ओके. एक्झिबिशनला कसं की तुम्हाला कॉस्ट वाईज म्हणजे जरा हे पडतं म्हणजे खर्च भंग करायला लागतो आणि त्यातून तुम्हाला लगेच काही मिळेल असं म्हणजे याची सेल होईल. शाश्वती हां. नाहीये. त्यामुळे आता हल्ली ऑनलाईन आणि हे भरपूर हे हां, निघालेले हां, आहेत, हां. ऑप्शन्स निघालेले आहेत. ओके, ओके. जेव्हा मोबाईल वगैरे एवढे नव्हते आणि तर तेव्हा ऑनलाईनचं हे पण नव्हतं. ओके. पण आता ऑनलाईनवर बऱ्याच अशा आर्ट गॅलरीज आहेत की त्या आपलं ऑनलाईन पेंटिंगचं हे करतात. म्हणजे त्यांच्याकडे ते ठेवतात आणि ऑनलाईन पण दाखवतात हां, 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 आणि हां. मग त्याच्या थ्रू सेल करतात. करेक्ट, म्हणजे मग करेक्ट. एक्झिबिशनसाठी हे करत बसायला नको तेवढं. हां, हां, हां. ट्रान्सपोर्ट आला, मोठमोठी पेंटिंग असेल तर पेंटिंग्स असणार. म्हणजे आर्टिस्ट कुठे राहत असेल तिथून मग तो जाणार, सगळ्या टेम्पोनी नेणार करेक्ट. आणि आणि मग ते तो असा तुम्हाला विचार हँडल करतो. पण हां, हँडल विथ केअर करावं लागत केअर असेल. करायला हं. लागतं. तुमच्या काही पेंटिंग्स दाखवा ना सर आम्हाला. ही आहे जुना वाडा टाईप किंवा हां, म्हणजे हे पेंटिंग आहे वाराणसी घाटाचं आहे. ओके. म्हणजे मंदिर आहे. हां, हां. पुढे स्टेप्स आहेत आणि हुडा आहे. हां, हां, हां. असं आहे. पण हे स्टाईलाइज काम आहे म्हणजे अगदी रिअल तुम्हाला जसं फोटो दिसतो तसं नाही. ओके. म्हणजे थोडं थोडंसं मॉडर्न केलेलं आहे. थोडे कलर भरले कलर त्याच्यामध्ये. म्हणजे ॲज इट इज जसं पिक्चर असतं हं, हं, हं. तसं नाही आहे पेंटिंग. अच्छा. आणि मग त्याच्यात कलर स्कीम आर्टिस्ट ठरवतो किंवा आता इथे मी जास्त करून रेड, ऑरेंज, आपलं येलो कलर आणि ब्लॅकनी मी सगळं इथे हे करून घेतलेलं आहे. अगदी ड्रॉइंग पहिलं ब्लॅकनी करून हां, घेतलं हां, हां. आणि बॅकग्राऊंडला येलो कलर आधी सगळं हे करून ओके. मग त्याच्यावर काम केलेलं आहे. हां, हां, हां. असं हे एक पेंटिंग आहे. हे ॲक्रेलिकमध्ये केलेलं आहे. आता हे ॲक्रेलिक इन पेपरवर केलेलं आहे. हां, हां, हां. पेपरवर केलं आहे म्हणून मग मी याला ग्लास फ्रेम केली आहे. हां, हां, हां. पण कॅनव्हासचं असतं तर मग याला ग्लास फ्रेम करायची गरज गरज नसते. पडली नसते. अच्छा. वाराणसीचंच केलं. आता हे बघा, हे पेंटिंग हा जरा थोडंसं इव्हिनिंग सीन दाखवलं आहे. हां, हां, हां. हे पण त्याच स्टाईलचं आहे. ओके. हे बघा, आता हे कॅनव्हासवर केलेलं आहे. ओके. तर याला काही ग्लास फ्रेमची गरज नाही. ओके.
आणि हे म्हणजे तसं बघायला गेलं तर लाईफ लॉंग आहे. तुम्हाला असं काही अच्छा. याला ग्लास नाही लावली हां हां हां. तरी फक्त आणि याच्यावर काय एवढी डस्ट वगैरे म्हणजे तुम्ही नुसतं कापडाने पुसलं तरी ती जाणार. अच्छा. म्हणजे असं थोडा वेट हे करून याला फ्रेम करायची गरज नाही किंवा फ्रेम करायची गरज आहे, पण ग्लास लावायची गरज नाही, जस्ट असं तुम्ही सिम्पल फ्रेम करा. आणि हे 10 वर्ष याला काय होणार नाही. हो, मोर दॅन दॅट. म्हणजे असं काय 10-20 वर्ष काय होणार. याला कुठली पेंटिंग बोलतात? ॲक्रेलिकॉन कॅनव्हास. ॲक्रेलिकॉन कॅनव्हास म्हणजे तसं तर थोडं हे रिअलिस्टिक आहे. रिअलिस्टिक पेंटिंग म्हणजे आता आपल्याला रिअलिस्टिक म्हणजे काय, देवळं दिसत आहेत, खाली होड्या दिसत आहेत, पाणी दिसत आहे. ओके. म्हणजे काहीतरी त्याच्यात फॉर्म आहे, एकदम ॲबस्ट्रॅक्ट नाही आहे. दुरून आणि आणखीन जास्त आय मीन डार्क दिसते किंवा एकदम उठून दिसते. हां, आणि थोडं त्याचं एक असा इव्हिनिंग इफेक्ट, रात्रीचं थोडंसं फील दाखवलं. करेक्ट. आता ह्या धर्तीवर मी एक थोडंसं एक म्हणजे लेटेस्ट आता म्हणतात ना, जसं माझं याच्यावर थॉट चालू आहे की अशी काही पेंटिंग्स करायची लहान मोठी वगैरे. अच्छा. म्हणजे एक 15-20 पेंटिंग, 20 एक पेंटिंग करायचं चालू आहे. तर आता ही 2 आहेत, आणखीन 2-3 आहेत माझ्याकडे केलेली. ती काही थोडी मोठ्या प्रमाणात, त्यामुळे ते आणलेली नाही आहेत. काही बघा, हे रिअलिस्टिक रिअल पेंटिंग आहे. कलर ओके. ॲक्रेलिकॉन कॅनव्हास आहे. म्हणजे कलरमध्येच असं दाखवते की ते लॅम्प लागलेला आहे. हां, लॅम्प लागलेला आहे. तर थोडंसं आता हे स्टील लाईफ आहे. हे स्टील लाईफ आहे. अच्छा. ते पण ॲक्रेलिक मध्येच आहे. फ्रूटचे कलर्स वगैरे आहे. त्याच्यापेक्षा आय थिंक एक नंबर मला आवडली ते लॅम्पचे आहे, कारण कलरमध्ये असं दाखवते की लॅम्प लागलेला आहे. आणि त्याच्यानंतर मंदिराच्या जे दाखवल्या तुम्ही अगोदर, त्याच्या पण अगदी सुंदर आहेत. आता हे थोडंसं ॲबस्ट्रॅक्ट आहे बघा. हे ते थोडंसं डार्क आहे, पण पाहण्यासाठी चांगलं वाटतं. म्हणजे असं डोळ्याला असं हे होत नाही. आता याच्यात हॉर्सचं फिलिंग, म्हणजे हॉर्स असं दाखवलं आहे, सुदिंग इफेक्ट आहे. आणि रनिंग हॉर्स म्हणजे आता धावतोय. हे सगळं ॲक्रेलिकॉन कॅनव्हास आहे. सर, तुम्ही ज्या पेंटिंग दाखवल्या आता, तर ह्या पेंटिंग बनवण्यासाठी किती वेळ लागतो साधारणतः? डिपेंड्स, म्हणजे कसं कुठलं काय पेंटिंग आहे. आता उदाहरणार्थ बघा, हे पेंटिंग आहे, तर हे पेंटिंग करायला 1-2 दिवसात सुद्धा होईल. 1-2 दिवसात. हे पेंटिंग करायला थोडा 3-4 दिवस म्हणजे आपण घेऊ शकतो. ओके. थोडं केलं म्हणजे आणखीन त्याच्यावर काम करायचं असं होऊ शकतं, पण ह्याच्यात असं नाहीये. पण साधारणतः 4-5 दिवस, 4-5 दिवसात चांगली पेंटिंग बनते या करायची. ओके. अच्छा. आता हे एक पेंटिंग आहे, हे वेगळ्या मीडियम मधलं. हे खडूचे रंग असतात ना, इम्पोर्टेड चॉक हेच असतात, ते स्टिक्स असतात, ते कलर आहे ते. ओके. म्हणजे आपण ब्लॅकबोर्डवरचे खडू म्हणतो ना, तेवढे सॉफ्ट असतात, तसंच असतात, पण हे ब्राईट असतात एकदम. ओके. तर हे त्यांनी केलेलं आहे, आणि ह्याला मात्र लगेच फ्रेमिंग करायला लागतं. आणि ह्याच्यावर एक फिक्झेटिव्ह असतं, स्प्रे असतो, ते मारलं ना की ते कलर फिक्स होतात. त्यामुळे तोपर्यंत ते अदरवाईज नंतर लगेच हाताला वगैरे घ्यायला लागतात, किंवा नाही तर तुम्ही असंच ठेवलं तर ते थोडंसं डल पडतं. त्यामुळे 2-4 दिवसात ते लगेच फ्रेमिंगला द्यायलाच लागतं. अदरवाईज बाकीचं दुसरी कुठले असेल तर याला काय लगेच फ्रेमिंग करायची गरज नाही. ओके. म्हणजे आता हे मी असंच ठेवलं तर 4-5 वर्ष सुद्धा नाही फ्रेम केलं तरी तसंच दिसेल ते, पण ह्याला लगेच फ्रेम करायला लागतं विदिन 1 or 2 days, 2-3 दिवसात. आपण मुंबईमध्ये आहोत, आणि मुंबईमध्ये जर तुम्हाला रिअल पेंटिंग खरेदी करायची असेल तर कुठलं बेस्ट ठिकाण आहे जिथे जाऊन कस्टमर रिअल पेंटिंग खरेदी करेल आणि त्याला चांगले पेंटिंग पण भेटतील? असं सांगणं म्हणजे कसं आहे की गॅलरीज आहेत, काही लोकांकडे म्हणजे त्यांनी घेऊन ठेवलेली पेंटिंग्स पण असतात, आणि ते सुद्धा सेल करतात. ओके. असे पण आहेत. अर्थात आर्ट गॅलरीमध्ये वगैरे एक्झिबिशनच्या वेळी तर सेल म्हणजे आपण जाऊन घेऊ शकतोच पेंटिंग, पण काही त्यांना काही असं म्हणतात की
त्यांच्याकडे पेंटिंग्स ते स्टॉक करून ठेवतात ओके. आणि कस्टमर्सना बोलवून ते दाखवून म्हणजे काही आर्टिस्ट लोकांची ते पेंटिंग घेऊन ठेवतात हां, आणि हां. मग तसं सेल करतात. अच्छा, अच्छा. तुमचा आत्तापर्यंतचा सर्वात ॲम्बिशियस प्रोजेक्ट किंवा पेंटिंग कुठली होती? की जी तुम्हाला म्हणजे असं तुम्ही बोलू शकता की आत्तापर्यंतचं सर्वात चांगलं आर्ट माझ्या हातून घडलेलं? एक गिटारचं केलं होतं मी हां, पेंटिंग हां, हां. आहे म्हणजे ते हां, हां. आणि ते म्हणजे मला ती ऑर्डर पण मिळाली होती म्हणजे हां, ते हां. करायचं आणि ते साधारण 2 फूट बाय असं 2.5 फूट बाय 4.5 फूट वगैरे ते मी हां, हां. पेंटिंग केलं होतं. अच्छा, व्हर्टिकल तर अशी. हां, व्हर्टिकल हं, आणि हं. ते गिटार होतं त्याच्यावर हां, हां. आणि मागे असं कलर्सचं आणि आपल्या म्युझिकल नोट्स वगैरे ते हां, हां, टाकून मी हां, ते हां, केलं हां. होतं. ते पेंटिंग चांगलं झालं होतं. सगळ्याच आणि ते म्हणजे तेवढं मोठं पेंटिंग मी फर्स्ट टाईम फर्स्ट केलं टाईम होतं. केलता. त्यामुळे हं, हं. साधारण 4-4.5 फूट हाईटला होतं हां, हां. आणि 2.5 फूट असं होतं. सध्या कुठल्या करंट पेंटिंगबद्दल किंवा पेंटिंगवर वर्क करताय तुम्ही? कुठल्या प्रोजेक्टवर वर्क करताय? हो, आता म्हटलं ना वाराणसी घाट हां, असं आहे हां, हां. आणि मी तिथे वेगवेगळ्या घाटावर बघितलं की वेगवेगळे आपल्याला दृश्य, वेगळे पिक्चर्स दिसतात ते तिथे मोठ्या वगैरे. साईजमध्ये. हां. हां, हां, तर हां. ते एक डोक्यात घेऊन 15 पेंटिंग्स करायचं हे हां, हां, करून हां. आणि आता सध्या ते छोट्या स्वरूपात करतोय मी. म्हणजे आता ती 2 दाखवली ना ती हां, हां. आणि मग तसं एक डोक्यात आहे की मोठं मोठ्या साईजमध्ये ती करावी हां, वगैरे. हां. सर तुम्ही तुमच्या पेंटिंग ऑनलाईन विकता? नाही तसं अजून ऑनलाईन विकायचं हे नाही केलंय. पण आता ह्या मार्फत होऊ शकेल की यज्ञेश्वर.com अच्छा. हे केलं हां, हां. की yajneshwar.com ऑटोमॅटिक थ्रू. ऑनलाईन होऊन जाईल. अच्छा, अच्छा. ते एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तिथे प्लॅटफॉर्म तुम्ही आहे. विकू विकू शकता. शकतो. विकता तुम्ही हां. पेंटिंग्स. अच्छा, अच्छा. सर थँक यू तुम्ही माझ्या शोमध्ये आल्याबद्दल आणि तुमच्या आर्टबद्दल तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मित्रांनो, हा एपिसोड स्पॉन्सर केलता हॉस्मार्ट नावाच्या कंपनीने. हॉस्मार्ट ही एक हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. हॉस्मार्ट हेल्थकेअर तुमचे हॉस्पिटल सक्सेसफुल आणि प्रोफेशनल वेमध्ये रन करण्यासाठी सुद्धा मदत करते. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.